अरे अरे सांभाळून, मला वाचवा. ते लोक. काय झालं? मला मारतो. अरे ओ नो. आता कसं वाटतंय? असं वाटतंय जसं गोळी घुसली. गोळी घुसली नाहीये, फक्त चाटून गेलीये. जर गोळी लागली असती तर तुला तुझा हातही हलवता आला नसता. थँक्स मला वाचवल्याबद्दल. नाहीतर पुढच्या गोळीनं माझा गेमच झाला असता. पण ते लोक होते कोण ज्यांना तुला मारायचं होतं? आय डोंट नो. माहित नाही मला मारणारे कोण होते ते. पण असं कसं शक्य आहे की काही कारण नसताना कोणी कोणाशी शत्रुत्व का घेईल? मी खरंच सांगतोय, मला नाही माहित हो काही. ते लोक होते तरी कोण? मी त्यांचं काय घोडं मारलंय म्हणून त्यांना मला मारायचंय? जोपर्यंत प्रियंका माझ्या आयुष्यात नव्हती तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. पण प्रियंका आल्यानंतर मात्र. प्रियंका? कोण प्रियंका? तुझी गर्लफ्रेंड? नाही सर, चॅट फ्रेंड. माझी तिच्याशी ओळख चॅटिंगच्या थ्रू झाली होती. कालपर्यंत मी तिला ओळखतही नव्हतो. कालचीच गोष्ट आहे, मी तिच्याशी चॅट करत होतो. काय करतोस तू? मी MBA केलेलं आहे आणि आता जॉब शोधतोय. कारण जॉब शोधणं ही एक प्रकारचा एक फुल टाइम जॉबच आहे. घ्या. परत सकाळी उठून चॅटिंग सुरू झालं.
कोण आहे, गर्लफ्रेंड? अरे नाही दादा, जस्ट फ्रेंड आहे, चॅट फ्रेंड. प्रियांका, नाव तर छान आहे. दिसायला कशी आहे? दादा मला काय माहिती, मी भेटलो नाही कधी. अजून भेटला नाहीत? आणि चॅटिंग केव्हा सुरू झालं? हेच की 10-15 दिवसांपासून. 10-15 दिवस आणि अजून तू भेटला नाहीस तिला? अरे तुम्हाला कसं सांगू दादा, जर मी भेटायचा हट्ट केला ना तर चॅटिंगही बंद होईल. हे बघ जीत, अशा प्रकारे घरी बसून जे चॅट करतात ना ते लूजर असतात. जर तू तिला भेटणार नाहीस, तिच्याशी बोलणार नाहीस तर तर चॅट करून काय फायदा? पण दादा मी असं कसं म्हणजे वेट, मला दे. दादा हे, आपण कधी भेटणार आहोत? अरे दादा सगळी गडबड होईल. हा, मला तुला भेटायचं आहे. बघ, जर तिने तुला भेटायला नकार दिला तर ती फेक आहे. अरे खरं तुला तरी कुठे माहितीये की ती मुलगी आहे की नाही? एखादा मुलगाही तुझा मुलगी बनून पोपट करू शकतो. मला पण तुला भेटायचंय, बघितलंस? वाव, कुठे भेटायचंय? जिथे तुला वाटेल. हॉटेल ब्ल्यू मूनच्या कॅफेत संध्याकाळी 6 वाजता. माय गॉड, ती तर भेटायला तयार झाली. ओके, संध्याकाळी 6 वाजता ब्लू मून कॅफे मध्ये. बघ, मी तुझी डेट फिक्स केली. प्लांटेड डेट. संध्याकाळी 6 वाजता. आणि ऐक, जरा चांगले कपडे घालून जा. मुलगी चांगली असेल तर घोडं पुढं दामटायचं, नाहीतर कॉफी पाजून बाय बाय. पण दादा ते माझ्याकडे पैसे नाहीयेत. हा? हे घे माझं क्रेडिट कार्ड. आता तरी हस. आणि हो, उद्या मी परत येईन. तोपर्यंत तुझी चॅट फ्रेंड तुझी गर्लफ्रेंड बनायला हवी, नाहीतर हे चॅट बंद व्हायला हवं. ओके? ओके दादा, थँक्यू सो मच. मी 5:45 वाजतापासूनच कॅफेत तिची वाट पाहत होतो. खूप खुश होतो आणि एक्सायटेड आहे आणि नर्वसही होतो, कारण ती माझी पहिली डेट होती आणि तीही प्लांटेड डेट. मी विचार करत होतो की खरंच कोणी मला मूर्ख नाही बनवलं ना. एक्सक्यूज मी, जीत? तिला पाहताच माझ्या मनात विचार आला की हीच प्रियंका आहे. हाय, आय एम प्रियांका. आय एम जीत. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. अच्छा, एक विचारू? हो. तू मला ओळखलंस कसं? वेल, या कॅफेमध्ये दुसरं कोणी नाहीये ज्याने MBA केलं असावं आणि फुल टाइम नोकरीच्या शोधात आहे. आय मीन कम ऑन यार, इथे प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या तरी सोबत आहे. यू आर द ओनली वन हु इज सिटिंग अलोन, सो दॅट्स व्हेरी सिम्पल. यू नो व्हॉट, मला वाटलेलं की तू खूप एक साधा सरळ माणूस आहेस, आणि आज तुला भेटल्यावर मला खरंच खात्री पडली की तू ऍक्च्युली खूप इनोसेंट आणि सिम्पल आहेस. इज इट कॉम्प्लिमेंट और? Of course. You know,
हल्लीच्या काळात इतकी साधी सरळ भोळी भाबडी माणसं सापडतात कुठे? जर तू थोडा जरी स्मार्ट असतास तर कमीत कमी एकदा तरी तू माझा रिलेशनशिप स्टेटस नक्की चेक केला असतास. यू आर सिंगल ना? आय एम सिंगल, पण माझं लग्न झालेलं आहे. आय एम डिवोर्स्ड. सो व्हॉट, मला या सगळ्यामुळे काहीच फरक नाही पडत. पण या गोष्टीमुळे नक्कीच फरक पडेल की माझं लग्न कुणाशी झालंय. कोणाशी? तू शंकरराव म्हात्रेंचं नाव ऐकलंयस? शंकरराव म्हात्रे? हो, ऐकलंय. एक खूप मोठा ड्रग डीलर आहे आणि त्यापेक्षाही जास्त तो एक खूप खतरनाक माणूस आहे. मग तर त्याने मला घटस्फोट तर दिलाय, पण त्याला आजही वाटतंय की मी त्याच्याकडे परत जावं. म्हणूनच प्रत्येक वेळी माझ्यावर नजर ठेवतो की मी कोणाशी मैत्री नको करू, कोणाशी इन्व्हॉल्व नको होऊ. तू मला घाबरवतीयस ना? माझा तसा काहीही विचार नाहीये. मी बस तुला सगळं खरं खरं सांगते, म्हणजे कमीत कमी तू एकदा तरी विचार करावा की तुला माझ्याशी मैत्री करायची आहे की नाही. हॅलो, हो बोलतोय. सर, मी व्हीनस मोबाईल कंपनीतून बोलतोय. ओके. तुमचा नंबर एका लकी प्राइस करता निवडण्यात आला आहे. तुम्हाला एक मोटर बाईक बक्षीस म्हणून दिली जाईल आणि ती आम्हाला आताच तुम्हाला डिलिव्हर करायची आहे. तुम्ही सांगू शकता की सध्या तुम्ही कुठे आहात ते? हो, मी हॉटेल ब्लू मून कॅफे मध्ये आहे. ग्रेट. मग तर आम्ही 10 मिनिटात तुम्हाला प्राइस डिलिव्हर करू शकतो. तुम्ही आम्हाला पार्किंग लॉट मध्ये 10 मिनिटात भेटू शकता? वाय नॉट. शुअर शुअर. ओके सर. थँक्यू. बाय. वाव, माहितीये तू माझ्यासाठी खूप लकी ठरणार आहेस. ओ रिअली? हो, यु नो मला एक बाईक प्राइस मध्ये मिळाली आहे. हो वाव. आय मीन इट्स अ गुड न्यूज. आय मीन कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. अरे शुअर? तुझ्यासोबत कोणी मस्करी तर करत नाहीये? जर कोणाला माझी मस्करीच करायची असती तर कुठेतरी लांब बोलवलं असतं. इथे पार्किंग मध्येच तर यायचं होतं. ओके, एनिवेज कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. पुढल्या वेळी भेटू तेव्हा याहून मोठं गिफ्ट मिळेल. पुढल्या वेळी? आय मीन माझ्याबद्दल सगळं जाणून घेतल्यावरही तू मला परत भेटायचं म्हणतोय? ऑफकोर्स, पण जर आपली इच्छा असेल. ओके, परत भेटूच. सी यू. बाय. ओके, टेक केअर. हॅलो, मी व्हीनस मोबाईल कंपनीतून बोलतोय. तुम्ही कुठे आहात सर? मी हॉटेल ब्लू मूनच्या पार्किंग मध्ये. तुम्ही कुठे आहात? तुझ्या मागे. मागे? ओहो, तर तुम्ही आहात व्हीनस मोबाईल कंपनीवाले. अरे माझं गिफ्ट कुठे आहे? तुझं गिफ्ट हे घे. तुझा मृत्यू. अरे हे 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 काय? आय एम सॉरी. कम ऑन जीत, हरी अप, लवकर बस. चला. माय गॉड. ओ माय गॉड, तो मला मारणार होता. त्याने मला मारायचा प्रयत्न केला. बघितलंस तू? ही वॉन्ट्स टू किल मी. पण तो आहे कोण जीत? तो तुला का मारणार होता? अगं मला काय माहिती, मी तर त्याला आजपर्यंत पाहिलंय नाही. शक्य तुझ्या हस्बंडने, आय मीन एक्स हस्बंडने पाठवलं असेल मला मारायला. व्हॉट? माझ्या नवऱ्याने? म्हात्रे?
नाही नाही, तो हे असं नाही करू शकत. अगं का नाही करू शकत तो? तोच करू शकतोय. तूच बोललीस ना की तो तुला पुन्हा मिळवायचा प्रयत्न करतोय. तुला कोणासोबत पाहू शकत नाही म्हणून केला असेल. पण तो अशा प्रकारे कोणाचाही जीव नाही घेऊ शकत. अगं पण कोणी माझा जीव का घेईल मग? कम ऑन जीत, असं होऊ शकतं की तुझं कोणाशी तरी काही जुनं वैर असेल. माझा वैर? अगं माझी कोणाशीही दुश्मनी नाहीये. माझी मैत्रीण नाहीये. दुश्मनीचा तर प्रश्न येतोच कुठून? ओके, जर तुला वाटतंय की तो म्हात्रे आहे तर त्याला याचं उत्तर द्यावंच लागेल. म्हात्रे, म्हात्रे, कुठे आहेस तू? म्हात्रे, लवकर बाहेर ये. तू मला कुठे फसवलंयस? कुठे घेऊन आलेस मला? म्हात्रे. प्रियंका तू आणि हा कोण आहे? हा तोच आहे, तुझी माणसं ज्याला जीवे मारायला निघाली होती. काय? तू एक घाणेरडा माणूस आहेस हे तर मला आधीपासूनच माहित होतं. पण तू इतक्या खालच्या थराला जाशील असं मला अजिबात नव्हतं वाटलं. का मारायचंय याला? कारण हा माझा मित्र आहे. ए गप्प बस. मी कोणाला कशाला मारेन? हो का? मग ब्लू मूनच्या पार्किंग मध्ये तुझ्या माणसांनी याच्यावर गोळी का झाडली? एक मिनिट. म्हणजे माझ्या माणसांनी ब्ल्यू मूनच्या पार्किंग मध्ये गोळ्या झाडल्या? बॉस एक मिनिट. अच्छा. म्हणजे ब्ल्यू मूनच्या पार्किंग मध्ये जो गोळीबार झाला त्याचं कारण हा होता. आता माहित नसल्याचा आव आणू नकोस म्हात्रे. ए गप्पा बस. मला याच्याशी थोडं बोलायचंय. तुला याच्याशी बोलायची काहीही गरज नाहीये. ए हिला आत घेऊन जा. मी कुठेही जाणार नाही. बोललो ना एकदा, हिला आत घेऊन जा. हे बघा, मी कुठेही जाणार नाही. मॅम चला ना. मी कुठेही जाणार नाहीये. चला तुम्ही आमच्याबरोबर सोड चला. मला, चला सोड. चला चला. हे बघा मिस्टर म्हात्रे, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. मी तुमच्या वाईफला आज पहिल्यांदा भेटलो. शी इज जस्ट माय फ्रेंड. ए चल, आता नाटक खूप झालं. आता तुझ्याकडे जी पण इन्फॉर्मेशन आहे ना ती गपचूप देऊन टाक. आई शपथ, मी तुला काही करणार नाही. इन्फॉर्मेशन? कुठली इन्फॉर्मेशन? ए तुला बोललो ना नाटक नाही करायचं. आता जे काही असेल ना ते गपचूप सांगून टाक, नाहीतर आहे ना. हे बघा मिस्टर म्हात्रे, मला काहीच माहित नाही. बिलीव्ह मी प्लीज. ए जास्ती नाटक नाही करायचं, नाहीतर ना तुझं टक्कूर ओढून टाकेन मी, कळलं? मी 3 पर्यंत मोजेन. हा गुमान सगळं सांगायचं. हा 1 2 अहो मिस्टर म्हात्रे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि 3. जीत, पळ, लवकर पळ जीत, पळ इथून. Shit! घे. मी कसा बसता जीव वाचून पोलीस स्टेशनला पोहोचलो. सर, काय रे? पाणी पी, पाणी. बोल. सर तो म्हात्रे. कोण म्हात्रे? शंकरराव म्हात्रे. शंकरराव म्हात्रे? हा, त्याचं काय? सर तो माझ्या जीवावर उठलाय हो. कशाला? सर मला नाही माहिती. सर त्याच्या माणसांनी हॉटेल ब्लू मून पार्किंग मध्ये माझ्यावर गोळ्या झाडल्या. नंतर मी त्याच्या घरी गेलो तर त्याने माझ्यावर बंदूक रोखली आणि म्हणाला इन्फॉर्मेशन दे. कसली इन्फॉर्मेशन? मला नाही माहित सर. असं कसं होऊ शकतं? शंकरराव म्हात्रेला तुला जीवे मारायचंय, तुझ्याकडे काय इन्फॉर्मेशन असेल म्हणूनच ना? अहो मी तुम्हाला सांगितलं नाही इन्स्पेक्टर साहेब, माझ्याकडे कुठलीच इन्फॉर्मेशन नाहीये. मला काहीच नाही माहित. असं का? एक मिनिट.
हा हा बोलतोय. हा त्या ब्ल्यू मून मध्ये ज्याच्यावर फायरिंग झालंय तो पोरगा माझ्या समोरच आहे. हो तो म्हणतोय त्याला काहीच माहित नाही, काही इन्फॉर्मेशन नाही त्याच्याकडे. मला पण वाटत नाही त्याच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल. हा असं म्हणता काय? ठीक आहे. हो ठीक. चल. कुठे? अरे चल, मोठ्या साहेबांकडे चल. पण उतर. सर हे इथे कुठे आलो होतं? पण तुम्ही तर म्हणालात की मोठे साहेबांकडे जायचंय. इकडेच येणार आहेत मोठे साहेब. थांबायला सांगितलंय तुला. हे बघ, तुझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ना खूप डेंजरस आहे. तुझ्या जीवाला धोका असू शकतो, कळलं? चुपचाप ती इन्फॉर्मेशन मला दे. सर माझ्यावर विश्वास ठेवा, मला काहीच नाही माहिती. तिच्या अरे भाऊ, तुला ठाऊक नाही तू कोणत्या लोकांबरोबर पंगा घेतोयस, कळलं? कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस? चुपचाप ती इन्फॉर्मेशन मला देऊन टाक. सर माझ्यावर विश्वास ठेवा, मला काहीच नाही माहिती, बिलीव्ह मी. ठीक आहे, जर तुझ्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये तर चांगलंच आहे की तू खरं बोलतोयस. पण जर तू तोंड उघडलंस आणि ती इन्फॉर्मेशन दुसऱ्याकडे पोहोचली तर माझ्याकरता प्रॉब्लेम होईल ना. हा नाही सर, असं काहीच नाही होणार. ठीक आहे, तुझं तोंड नाही उघडणार याची एकच गॅरंटी असू शकते. तुझं तोंड कायमचंच बंद करावं लागेल. हे तुम्ही काय करताय सर? पळ पळ सर पळ. मला वाचवा. ते लोक मला मार. आणि त्यानंतर काय घडलं ते तुम्हाला माहितीच आहे. कहाणी तर मस्तच आहे, पण त्यात सत्य किती आहे हे कसं कळणार कोणाला?
आणि तुझ्या बाबतीत जे घडलं त्याची साक्ष ती मुलगी प्रियंका देईल? माहिती नाही, पण माझ्यासाठी तिने तिच्या नवऱ्यावर आय मीन एक्स हजबंडवर गोळी झाडली होती. पण हे सगळं ते मान्य करेल नाही करणार मला काहीच नाही माहित. एक्झॅक्टली. म्हात्र्याने त्याचा माणूस हे कधीच मान्य करणार नाही की त्यांनी तुझ्यावर गोळी झाडून तुला मारण्याचा प्रयत्न केला. आणि तो इन्स्पेक्टर सुद्धा. तुम्हाला वाटतं मी खोटं बोलतोय? मी खोटं बोलतोय? माझी ही जखम खोटी आहे. हे बघ, खोट्याला खोटं सिद्ध करणं हे सहज शक्य आहे, पण सत्याला सत्य सिद्ध करणं तितकंच कठीण. अरे ते तर तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तुला गोळी चाटून निघून गेली, आणि नशीब तर त्या इन्स्पेक्टरचंही चांगलं आहे. जर त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरची गोळी तुझ्या खांद्यात मिळाली असती तर तो खोटं बोलूच शकला नसता. ओके, याचा अर्थ तुम्ही काहीच नाही करू शकत. ते लोक माझ्या जीवावर उठलेत, मला मारून टाकायला निघालेत, आणि तुम्ही काही नाही करू शकत, त्यांच्या विरुद्ध ऍक्शन नाही घेऊ शकत. हे बघ, ऍक्शन तर आम्ही नाही घेऊ शकत, कारण आम्हाला हे माहित नाही आहे की ते लोक तुला का मारायला निघालेत. पण तुझ्याकडे अशी कोणती इन्फॉर्मेशन आहे ज्यामुळे ते तुला मारायला निघालेत? कुठलीच इन्फॉर्मेशन नाहीये माझ्याकडे, काही नाही माहिती मला. समजलंय तुम्हाला? हॅलो, केव्हा, कुठे? ओके चीफ, हॉटेल ब्लू मूनच्या पार्किंगमध्ये एका गाडीच्या डिकीत प्रेत आढळलंय. गाडीचा नंबर आहे MH01 AH 3949. व्हॉट? हा तर माझ्या गाडीचा नंबर आहे. गाडीतून रगत टपकून टपकून इथं साचलं होतं, म्हणून आम्ही गाडीच्या मालकाला शोधलं. जेव्हा मालक नाही भेटला तेव्हा आम्ही डिक्की उघडली आणि गाडीत प्रियताला बघून घाबरलोच. तर मिस्टर जी, पण हे प्रेत आहे कोणाचं? तुम्ही ओळखता याला? नाही, मी नाही ओळख. एक मिनिट, आधी त्याचा चेहरा नीट बघा, मग सांगा. कदाचित तुम्ही त्याला ओळखतही असाल. बघा. हो, माय गॉड, हा तर तोच आहे. कोण? हा तोच आहे तो. काल रात्री मी ज्याला धडकलो होतो. युअर टिप. थँक्यू सर, वेलकम. सॉरी 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 सो सॉरी. बस, याला मी पहिल्यांदाच आणि शेवटचं इथं बघितलं होतं. मला नाही माहित हे प्रेत माझ्या गाडीत कसं आलं. ही डिक्की उघडी होती की लॉक्ड होती? उघडीच होती साहेब. आय सी. अभि, मुद्दा हा आहे की हा माणूस आहे कोण आणि याची बॉडी या डिक्कीत आली कशी? केशव कुलकर्णी, CBI, अँटी नार्कोटिक्स. व्हॉट? याचा अर्थ ती बॉडी एका CBI ऑफिसरची होती? हो, फिंगरप्रिंट्स हेच सांगतायत. पण बॉडी जवळ जे कार्ड मिळालंय ते तर एका केशव कुलकर्णी नावाच्या फ्रीलान्स पत्रकाराचं आहे. हो साहिल, केशव कुलकर्णी एक अंडर कव्हर एजंट होता. शहरात एक नवीन ड्रग माफिया गँग फणावर काढते. आधी फक्त म्हात्रे होता, आता या नव्या गँगने ड्रग्सची तस्करी सुरू केली आहे. आणि केशव कुलकर्णी याच गँगची माहिती काढत होता. या गँगमध्ये कोण कोण सामील आहे, याचा लीडर कोण आहे, याचा म्होरक्या कोण आहे. पण त्याने काही माहिती मिळवण्याआधीच त्याला मारण्यात आलं.
किंवा मग त्याने माहिती मिळवली होती म्हणून त्याला मारण्यात आलं. जर केशवला माहिती मिळाली होती तर त्याने नक्की ती इन्फॉर्मेशन फॉरवर्ड केली असणार. नाही, मला वाटतं कोण्याने त्याला इन्फॉर्मेशन पास ऑन करण्याची संधीच दिली नसणार. त्याने इन्फॉर्मेशन पास ऑन करण्याआधीच त्याला मारून टाकलं. आता माझ्या लक्षात आलं, हा जीत केशवला भेटला होता म्हणून त्या लोकांना वाटलं केशवने इन्फॉर्मेशन जीतला पास ऑन केली असावी. याचा अर्थ केशवचा खून करणाऱ्यांनाही केशवजवळ काहीच नाही सापडलं. पण आता प्रश्न उरतो की जीतच्या गाडीच्या डिकीत बॉडी आली कुठून? योगायोगाने, कारण त्याच्या गाडीची डिक्की उघडी होती. पण प्रश्न तर हा आहे की केशवकडे जर इन्फॉर्मेशन होती तर ती इन्फॉर्मेशन गेली कुठे? असंही होऊ शकतं की ती माहिती फक्त त्याच्या डोक्यामध्ये होती, त्याला मटेरियलमध्ये कन्वर्ट करता येत नसेल. हे शक्य नाहीये. तो एक प्रोफेशनल होता आणि तो अशी चूक मुळीच करू शकत नाही. त्याने नक्कीच ते इन्फॉर्मेशन कुठेतरी लपवून ठेवली असणारच. एक काम करा, केशवकडे जे काही सामान सापडलंय ना त्याचा तुकडा तुकडा कसून तपासा. आय एम शुअर की आपल्याला त्यातून काही ना काही माहिती नक्कीच मिळेल. चीफ, आम्ही त्याचं सगळं सामान नीट चेक केलंय, त्यातून आम्हाला असं काहीही सापडलं नाही जे. हॅलो जीत, हॅलो, मी जीतशी बोलू शकतो? तुम्ही कोण बोलताय? मी जीतचा मोठा भाऊ परमित. मला वाटतं हा जीतचा फोन आहे. व्हॉट? हॅलो, हा ते जीतचा फोन आमच्याकडेच राहिलाय. जीत तर आता घरी असेल. ओके, थँक्स. ओके. जर जीतचा मोबाईल केशवकडे आहे तर मग केशवचा मोबाईल जीतकडे असावा. याचा अर्थ हा आहे की दोघांच्या मोबाईल्सची अदलाबदल झालीय. सॉरी, सो सॉरी, सॉरी, सो सॉरी. याचा अर्थ त्या ड्रग्स माफियाची सगळी माहिती त्या मोबाईलमध्येच आहे. आपल्याला तो मोबाईल मिळवायलाच हवा.
जीत तू तू इथे कशासाठी आलीस? जीत माझं ऐकून तर घे. बघ, मी तुला फक्त हे सांगायला आली की तुझ्यावर हल्ला म्हात्रेंनी नाही केलाय. तुझ्यावर हल्ला एका वेगळ्याच गँगने केलाय. मला म्हात्रेंनी सगळं खरं खरं सांगितलंय. एक नवीन ड्रग माफिया डॉन जो स्वतःचा जम बसवतोय. आणि जीत, तू बरा आहेस ना? अरे, हे काय झालं? ही पट्टी कसली आहे? तुमच्या भावाला गोळी लागलीये. व्हॉट? डोंट वरी दादा, मी एकदम बरा आहे. जीत, तुझा मोबाईल कुठे? मी केव्हाचा फोन करतोय, कॉल कोणी भलताच रिसीव्ह करतोय. काय? माझा मोबाईल? माझा मोबाईल तर माझ्याकडे आहे आणि याच्यात काहीच कॉल नाही आला. जीत, हा तुझा मोबाईल नाहीये. हा दुसऱ्या कोणाचा तरी मोबाईल आहे. काय? माय गॉड, हा तर त्याच माणसाचा फोटो आहे ज्याचं प्रेत माझ्या गाडीत मिळालं होतं. प्रेत? कोणाचं प्रेत? कसलं प्रेत? याचं प्रेत. जीत, तुझ्या गाडीच्या डिकीमध्ये प्रेत? जीत, हे बघ, हा मोबाईल आपण पोलिसांना सोपवायला हवा. यामुळे तुझ्या जीवाचा धोका वाढू शकतो बेटा. हो दादा, तुम्ही खरं सांगताय. कमांड फोर्सनं माझा जीव वाचवलाय, सो मला वाटतं की हा मोबाईल त्यांच्याकडेच द्यायला हवा. ठीक आहे, हा मोबाईल मी त्यांच्या स्वाधीन करून येतो. तू स्वतःची काळजी घ्या. हां, ठीक आहे दादा. जीत, तुला नाही वाटत की तुला याबद्दल कमांड फोर्सला इन्फॉर्म करायला हवं? येस प्रियंका, यू आर राईट. तुझ्याजवळ कमांड फोर्सचा नंबर आहे? मला वाटतं तुम्ही आमच्याबद्दल बोलताय. बरं झालं सर तुम्ही आलात. आम्ही तुम्हालाच फोन करणार होतो. मोबाईल कुठे आहे तुझा? सर, तो माझा मोबाईल नाहीये. मोबाईल त्या माणसाचा आहे ज्याचं प्रेत माझ्या गाडीत मिळालं होतं. ते आम्हाला माहिती आहे, पण तो मोबाईल कुठे? ते तर आत्ताच याचे मोठे भाऊ मोबाईल घेऊन तुमच्याकडेच निघाले. तेच जे आता बाहेर गेले होते. हो. पण त्यांनी तर आम्हाला मोबाईल नाही दिला. ओ, गो गेट हिम नाउ. बाहेर ये, बाहेर ये. तो मोबाईल आमच्या स्वाधीन कर. कोणता मोबाईल? माझ्याकडे काही नाही. अच्छा, मोबाईल नाहीये. तुम्ही आहात कोण? कमांड फोर्स. साहिल, चेक हिम. ओके. याच्याकडे मोबाईल नाहीये. पण इतक्या लवकर मोबाईल जाऊ तरी कुठे शकतो? आय एम शुअर याने तो मोबाईल इथेच कुठेतरी जवळपास लपवला असणार. जस्ट अ मिनिट. चीफ, हा बघा तो मोबाईल.
केशवने आपल्या सेलफोनने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो नव्या ड्रग माफियाचा बुरका फाश करू शकला असता आणि म्हणून त्याच्याच माणसांनी केशवची हत्या केली. पण त्यांना तो सेलफोन नाही मिळाला म्हणून ते तुझ्या मागे लागले. दादा, तुम्हाला मोबाईल लपवण्याची काय गरज होती? यांच्या स्वाधीन करायला हवा होता. मला तुझा जीव वाचवायचा होता. कोण कोणाचा जीव वाचवत होतं हे आता कळेलच. साहिल, बॉस, आता आपल्या ड्रग्सची किंमत वाढली आहे. आता लवकरच आपण या दुनियेचे बादशाह बनू. आणि माहितीये, सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ना पोलीस, ना नार्कोटिक्स, ना माफिया राजला हे माहितीये की या ड्रग्स दुनियेचा मालक मी आहे. मी आणि जोपर्यंत ही गोष्ट लपलेली आहे तोपर्यंत आपल्याला कोणाकडून कसलाही धोका नाहीये. डॅनी, पकड त्याला. कोणी आहे? पकड. दादा, तुम्ही केशव कुलकर्णीची हत्या करवली आणि तू माझा जीव घेणार होतास? नाही जीत, नाही. तू माझा धाकटा भाऊ आहेस. मला नव्हतं माहिती की तो तू आहेस. नाहीतर काय मिस्टर परमेद, तुझ्या भावाचे प्राण मोलाचे आणि ते सगळे तरुण ज्यांनी ड्रग्जमुळे स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं आहे त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही. नशा मग कसलीही असो, ड्रग्सची, पैशाची किंवा ताकदीची, ती नशा मनुष्याला बर्बादीच्या मार्गावर नेऊन सोडते. आणि अशा नशेच्या व्यापाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे. निघायचं का?